मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कांचन आप्पांची माफी मागत घरी चला असा आग्रह करते, परंतु आप्पा नकार देतात. तर कांचन सांगते, मी तरी काय करणार, 1 वर्ष झालं काहीच माझ्या मनासारखं होत नाही, त्यात तुम्ही एक एक करून घर सोडून चाललात. ते फक्त या अरुंधतीसाठी. इतके दिवस मी हे घर बांधून ठेवलं नव्हतं का? या घरासाठी, तुमच्यासाठी मी काहीच केलं नाही का? तुम्ही हिला मुलगी मानलत, माझं काहीच म्हणणं नाही, परंतु मुलगी कधी चुकू शकत नाही का? कायम हिचं सुख, हिची सोय, हिला पाठीशी घालायचं. मग मी तुमच्यासाठी महत्त्वाची नाही का? प्रत्येक वेळी अरुंधती कशी बरोबर आहे आणि मी कशी चुकीची आहे हेच मला तुम्ही दाखवत आलात, असं कांचन बोलते. त्यावर आप्पा कांचनला सांगतात, त्यावेळी तू खरंच चुकीचं वागत होतीस. तू माझ्यासाठी महत्त्वाची आहेस, परंतु म्हणून तुझ्या चुकीला मी बरोबर म्हणणार नाही. तर तेव्हा कांचन आप्पांना विचारते, प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगवेगळे असू शकत नाही का? एखाद्या गोष्टीबाबत तुम्हाला वेगळं वाटतं, मला वेगळं वाटतंय, असं नाही का होऊ शकत? की 50 वर्ष आपण एकत्र राहतो, नवरा बायको आहोत, म्हणजे आपलं मत जुळायलाच हवं का? तेव्हा आप्पा विचारतात, मला तुझं म्हणणं पटत नाही आणि अरुंधतीचं म्हणणं बरोबर वाटतं. याचा तुला का त्रास होतो ते तर सोड, परंतु आपली बायको जाणून बुजून घरातल्या एखाद्या व्यक्तीशी वाईट वागते, तरीही शांत राहण्याचा निर्लज्जपणा आता मी करणार नाही. अनिरुद्ध अरुंधतीवर 1000 निर्बंध लादायचा. मग तेव्हाच आपण त्याला का नाही बोललो, का नाही त्याला समजावलं, असंच आता मला वाटतं. कारण हे सर्व घडलंच, परंतु आता मी ती चूक पुन्हा करणार नाही. मला जेव्हा तुझ्या गोष्टी चुकीच्या वाटायच्या तेव्हा मी त्या तुला सांगायचो. तर कांचन आप्पांना म्हणते, मग आताही तसंच करा, आपल्या घरी चला. त्यावर आप्पा नकार देत सांगतात, इतक्या दिवस सांगूनही पालथ्या घड्यावर पाणीच आहे. अजूनही तुझं बोलणं, तुझं हलक्या कानाचं असणं यात काही एक फरक पडलेला नाही. तर तेव्हा कांचन वैतागाने, ही चर्चा इथे नको, असं आप्पांना सांगते. परंतु आप्पा घरी जाण्यासाठी स्पष्टपणे नकार देत सांगतात, संसार हा दोघांचा असतो, दोघेही त्यात महत्त्वाचे असतात. मी हे केलं, तू ते केलं नाही, असं कोणीही कोणाला म्हणू शकत नाही. मी तुला असं कधी म्हणालो का, तू या संसारासाठी काहीच केलं नाही? कारण मला तुझ्या कष्टांची जाणीव आहे. मला माहिती आहे, मी एक सामान्य माणूस होतो. तू संसारासाठी किती तडजोडी केल्या, किती मन मारून राहिलीस, हेही मला माहीत आहे. कारण माझ्याकडे कपड्यांचे फक्त 4च जोड असायचे, परंतु ते स्वच्छ धुतलेले, इस्त्री केलेले असायचे. रोज ताटामध्ये वेगवेगळे पदार्थ नसायचे, परंतु आहे ते चविष्ट असायचं. मला गोड आवडतं म्हणून ताटात एकतरी गोड पदार्थ असायचा. तू खूप काही केलं आहेस. माझ्या पाकिटात पैसे नसायचे, तरीही मी राजासारखं मिरवायचो, ते फक्त तुझ्यामुळे. आणि मुलंही तुला मान द्यायचे, तुझ्यावर खूप प्रेम करायचे, कारण त्यांनाही जाणीव आहे तू त्यांच्यासाठी काय केलंस. मी यावरून तुला काही कधी बोललो नाही. माझ्याकडे तुला द्यायला पैसा नव्हता आणि वेळही नव्हता, परंतु माझं तुझ्यावर मनापासून प्रेम होतं. असं बोलतच आप्पा खूप रडू लागतात. त्यानंतर रात्री अनिरुद्ध जेवणासाठी खाली येतो व आई आप्पा संजना कुठे आहेत असं विचारतो. ते ऐकून सर्वजण खूपच घाबरतात. अनिरुद्ध संजनाला फोन करतो, परंतु संजना उचलत नाही. तेव्हा अनिरुद्ध सर्वांवर चिडून आई संजना आणि आप्पा कुठे आहेत असं पुन्हा विचारतो. तेव्हा ईशा घाबरत लगेच तिथून जाण्यासाठी निघते. तर अनिरुद्ध तिच्यावर भडकत, घरात काही झालं आहे का, मला सांगा, सर्वजण असे शांत का, असा प्रश्न करतो. आशुतोष अरुंधतीबद्दल काही आहे का, त्यांनी लग्न केलं का, की संजनाने काही तमाशा घातला, असं अनिरुद्ध विचारतो. तेव्हा अविनाश, तू अगोदर शांतपणे जेवण करून घे, असं अनिरुद्धला सांगतो. परंतु अनिरुद्ध चिडून, मी शांत राहू शकत नाही, अगोदर मला सांगा आई आप्पा कुठे गेले, नाही तर मी अरुंधतीला फोन करेल, तिला सर्व काही माहिती असेल, असं बोलतो. परंतु कोणी काही सांगत नाही. तर अनिरुद्ध खूप चिडतो.
तर दुसरीकडे आप्पा कांचनला सांगतात, मलाही आयुष्यात खूप काही करायचं होतं, जग फिरायचं होतं, नाटकात काम करायचं होतं, पुस्तकं लिहायची होती, परंतु नोकरी करून घरच्यांची पोटं भरणं यातून मला कधी वेळच मिळाला नाही. आपण दोघं स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून आपला संसार करत आहोत असंच मला वाटत होतं, परंतु तू अनिरुद्धशी माझी तुलना केलीस. अनिरुद्धमुळे घराची भरभराट झाली ते अगदी बरोबर आहे, परंतु माझ्यात आणि अनिरुद्धमध्ये एक फरक आहे. मी आयुष्यभर तुझ्याशी एकनिष्ठ आहे, प्रत्येक वेळी तुझ्याशी जुळून घेतलं, परंतु तू तर मला नाकारता ठरवलंस. मला माझी जागा दाखवून दिलीस. तुला माझा एवढा तिटकारा यायचा का, असं आप्पा कांचनला विचारतात. तर कांचन खूप रडत असते. तेव्हा आप्पा सांगतात, तू पूर्वीही फटकळ बोलायचीस, परंतु त्यामध्येही गोडवा होता, परंतु आता तसं नाही. आता सर्व कडू झालंय. तुझ्या मनात इतकं विष भरलंय तेही माझ्यामुळे, परंतु एक लक्षात ठेव कांचन, तुझ्या वागण्याचे परिणाम तुलाच भोगावे लागत आहे. तुझ्या मुलांना, नातवंडांना तुझ्यासोबत राहायचं नाही. तुझ्या नवऱ्याला तू डोळ्यासमोर नको आहेस, ते फक्त तुझ्या तोंडामुळे, कारण नेहमीच तुझ्या बोलण्यावरचा ताबा सुटतो. तुझे शब्द समोरच्याला बोचतात, त्यामुळे तुझ्यापासून माणसं तुटतात. परंतु अरुंधती एकटी अशी होती की तुझं सर्व बोलणं ती निमूटपणे सहन करायची. फक्त अरुंधती तुझ्यातील चांगलं तेवढं घ्यायची आणि तुझं वाईट वागणं ती सोडून द्यायची, परंतु तिलाही तू दूर लोटलंस. एक लक्षात ठेव कांचन, परमेश्वराने प्रत्येकाला तोंड दिलं आहे, परंतु जिभेवरती सरस्वती बसवायची की त्यातून फक्त घाण टाकायची हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण तू हे निवडलंस, त्याचे परिणाम आता तू भोग. मी तुझ्यासोबत घरी येणार नाही. तेव्हा संजना आप्पांना आग्रह करते. तर आप्पा बोलतात, अनिरुद्धसमोर सर्व ठीक आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे ना, म्हणजे हिच्यामुळं मन दुखावलं हे पुन्हा बाजूलाच जाणार, परत हिच्या मनासारखं होणार. इतकी वर्ष मी हे सर्व सोडून दिलं, परंतु हिने माझा विश्वासघात केला. इतकी वर्ष मला विश्वास होता की माझी बायको माझ्याबरोबर सुखात आहे, परंतु आज हिने तो विश्वासच मोडून टाकला. तेव्हा कांचन आप्पांची माफी मागत घरी चला, ते घर तुमचंच आहे. सर्वांना आपल्या कुटुंबाचा आदर्श वाटतो, तिथेच तुमचं आयुष्य गेलं असं सांगते. तेव्हा आप्पा बोलतात, आदर्श घर वाटत नाही, ते वाटायचं, कारण तुझे माझे विचार आता पूर्णपणे वेगळे आहेत. आता तूच बघ तुझ्याबरोबर कोण आहे आणि माझ्याबरोबर कोण आहे, कोण सर्वात जास्त सुखात आहे हे तू बघ आणि ठरव. तेव्हा कांचन सांगते, मला नाही वाटत अरुंधतीबाबत माझी काही मोठी चूक झाली ते, परंतु तुमच्या बाबतीमध्ये माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मला माझी चूक सुधारण्याची एक संधी द्या. या वयात मला अंतर देऊ नका, हवं तर माझ्याशी बोलू नका, परंतु माझ्या अवतीभवती राहा. परंतु आप्पा मला जमणार नाही असं स्पष्टपणे कांचनला सांगतात. तुझ्यामुळे मला ज्या गोष्टींचा अभिमान वाटायचा त्याची आता मला लाज वाटते. आपण काय केलं, का जगलो असं मला वाटायला लागलं, परंतु आता बास, मला कुठेही जायचं नाही. इतकी वर्ष तू मला छान साथ दिलीस त्यासाठी मी तुझा आभारी आहे, परंतु इथून पुढचं आयुष्य मला अपराधीपणेच्या भावनेत घालवायचं नाही. तुझे टोमणे ऐकायचे नाही. आता तू गेलीस तरी चालेल असं बोलून आप्पा जाण्यासाठी निघतात. तेव्हा संजना आप्पांना थांबवत, मला माहिती आहे हे सर्व माझ्यामुळे झालं, परंतु आता झालं ते झालं, प्लीज घरी चला. अनिरुद्धला यातलं काही माहिती नाही, परंतु त्याला कळलं तर तो आम्हाला जबाबदार धरेल असं सांगते. त्यावर आप्पा बोलतात, गेल्या काही काळामध्ये अनिरुद्धने मला खूप दुःख दिलं आहे, त्यामुळे मी असलो काय आणि नसलो काय त्याला काही फरक पडत नाही. त्याच्या वागण्याचे परिणाम त्यालाही भोगू देत. त्याला सांग, तुझा बाप तुझ्यासाठी मेला, आता आपण एकटे जगू आणि एकटेच मरू. ते ऐकून सर्वांना धक्का बसतो. कांचन रडू लागते व लगेच तिथून घरी जाण्यासाठी निघते. तेवढ्यात संजनाला अभिचा मेसेज येतो की अनिरुद्ध घरी आला आहे. तेव्हा अरुंधती पळतच कांचनच्या मागे जाते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये कांचन अरुंधतीसमोर हात जोडत आप्पांना घरी घेऊन ये अशी विनंती करते. त्यावर अरुंधती होकार देते. तर कांचन अरुंधतीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागते. इकडे अनिरुद्ध सर्वांना धमकी देतो की हे घर फक्त आप्पांचं आहे, माझं नाही. ते माझे वडील आहेत, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आप्पाच या घराचे मालक आहेत. मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब